नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रमाता अकॅडमीच्या युट्यूब हँडलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आपल्यासाठी वनरक्षकच्या पेपरमध्ये आलेला एक पझलचा क्वेश्चन आणलेला आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं काय होतं, हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना एकदम प्रॉपर मेथड भेटत नाही, त्याच्यामुळे क्वेश्चन सॉल्व्ह करायला वेळ लागतो है ना. तर ह्याला असे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे ते आज आपण बघूया. बघा प्रश्नात काय लिहिलेलं आहे. ए बी सी डी ई आणि एफ या 6 महिला एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राच्या बाहेरच्या बाजूला तोंड करून बसल्या आहेत. 6 महिला टेबलवर, असा टेबल आहे, त्या टेबलवरती 6 महिला बाहेरच्या बाजूने तोंड करून बसलेल्या आहे ना. तर मांडणी करताना काय करायचं, ह्या अशा 6 रेषा मारून घ्या. 6 रेषा मारून घेतल्या म्हणजे हे 6 सीट तयार झाले. आता 6 महिला टेबला भोवती बसणार कशा, बाहेरच्या बाजूने तोंड करून. ओके. आता बघा समोर काय करायचंय. ज्या ज्या कंडिशन तुम्हाला दिलेल्या आहे कंडिशन लिहून घ्या. ई ही बी ची एक शेजारी नाही. काय सांगितलंय, ई ही बी ची शेजारी नाही म्हणून सांगितलंय. बी आणि सी याच्या दरम्यान 3 महिला बसल्या आहेत. बी आणि सी यांच्या दरम्यान किती महिला बसल्या आहेत, 3 महिला बसल्या आहेत. डी ही ए ची शेजारी नाही. डी ही ए ची शेजारी नाही म्हणून लिहिलंय. आणि ए ही एफ च्या लगतच उजवीकडे बसली आहे. ए ही एफ च्या लगतच उजवीकडे बसली आहे. ए ही एफ च्या उजवीकडे बसलेली आहे. हा एरो दाखवला मी, म्हणजे हिचा उजव्या हाताला बसलेली आहे ना. एफच्या ए ही एफच्या लगतच उजवीकडे बसली आहे. ए आणि बी यांच्या दरम्यान एक महिला बसली आहे. परत ते कंडिशन काय आहे, ए आणि बी यांच्या दरम्यान किती महिला बसलेली आहे, एक महिला बसलेली आहे. ईच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसलेला असा प्रश्न आहे. बघा कंडिशन सॉल्व्ह करायची. आता यापैकी कोणती कंडिशन मी पहिले लिहू शकतो, ही लिहू शकतो. एफच्या उजवीकडे ए बसलेली लगेच, तर एफ इथं लिहा, ए इथं लिहा. एक कंडिशन, ही कंडिशन आपली ही झालेली आहे मांडून है ना. ही कंडिशन आपली पूर्ण झालेली आहे. दुसरी कंडिशन बघा काय करता येईल. ए किंवा एफ ला धरून कोणती कंडिशन दिलेली अजून, ए आणि बी च्या दरम्यान एक महिला बसलेली, तर ए आणि बी च्या दरम्यान, तर बी इथं येऊ शकतो किंवा बी इथं येऊ शकतो. 2 पॉसिबिलिटीज बनायला लागल्या ना. तर 2 पॉसिबिलिटीज कशा लिहायच्या, बी पहिले इथं लिहा, नंतर आतल्या बाजूला एफ आणि ए परत एकदा लिहून टाका. ए आणि ही एक जागा सोडून बी इथं येईल, बरोबर. ही पण कंडिशन आपली झाली. आता अजून एक कंडिशन कोणती घेऊ शकतो आपण, बी आणि सी च्या दरम्यान किती बसलेले आहे, 3 महिला बसलेल्या आहेत. तर बी आणि सी 1 2 3, सी इथं येऊ शकतं किंवा सी इकडून जर का मोजलं बी पासून 1 2 3, तर सी इथं येईल. पण इथं ए आहे ना, तर या ठिकाणी आपल्याला सी नाही घेता येणार. मग सी कुठे बसते, 1 2 आणि 3 सोडून इथं सी घेता येईल तुम्हाला, बरोबर. सीचा रंग बदलू का, सी इथं घेता येईल. परत आतल्या बाजूने सी घ्यायचं झालं तर 1 2 3, सी ची जागा इथं येते. आणि इकडल्या साईडने घ्यायला गेलं तर 1 2 3 इथं ये बसत नाही, म्हणून इकडून मोजा. झालं, ही कंडिशन झाली तुमची. आता अजून ईच्या शेजारी बी बसत नाही. तर आता बाहेरच्या सर्कलमध्ये पाहायला गेलं तर ईच्या शेजारी बी बसत नाही, तर ई इथं येईल, तर ही पॉसिबल नाही. ई इथंच यावं लागेल ईला, बरोबर. राहिला डी. अजून एक कंडिशन काय, डी आणि ए सोबत नाही, तर ही पण कंडिशन सॅटिस्फाय झाली बाहेरच्या सर्कलमध्ये. आतल्या सर्कलमध्ये ई जर का बसायचं असेल तर 2च जागा आहे, इथं एक आणि इथं एक, आणि दोन्ही बीच्या लगत आहे.
म्हणजे आतलं सर्कल फेल झालं आपलं, फक्त बाहेरचं सर्कल कामी येणार आहे. बाहेरच्या सर्कल मध्ये उत्तर काय आलं, हे असं आलंय है ना. प्रश्न काय विचारलाय, ईच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसले आहे. ईच्या उजवीकडे 1 2 कोण बसलेलं आहे, डी. डी आहे तुमचं उत्तर.